नमस्कार. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांना विनम्र अभिवादन. सुमनसूद फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या कविता स्पर्धेमध्ये मी माझी कविता या ठिकाणी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे धेकळ. कविता सादर करतो. शेतकरी बापावरची ही कविता. पडे घामाचा पाऊस माया बापाच्या मळ्यात, टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्यात. टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्यात. त्याला मातीचा ढेकळ गोळा सोन्याचा भासतो, त्याच ढेकळात मला बाप कष्टाळू दिसतो. थोडा विसावा घेतो या बसपिंडीच्या पाळ्यात, थोडा विसावा घेतो या बसपिंडीच्या पाळ्यात. टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्यात. कडवळाचं दसकट ओल्या पायात घुसत, तिथं भरल्या डोळ्याने दुःख बापाचं दिसत. पाय लाल पाहून या औंढ दाटला गळ्यात, पाय लाल पाहून या औंढ दाटला गळ्यात. टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्यात. अभिषेक ढेकळाव पाणी पावसाचा थोडा, सरी वाफे झाले ओले रक्त आसवांचा सडा. आळा बांधताना त्याने दुःख बांधल आळ्यात, आळा बांधताना त्याने दुःख बांधल आळ्यात. टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्यात. फासारटीचा त्याच्या ओरबडतो पायाला, त्याच्या घामावर मिळे घास पोटाला खायला. लेकरांच्या पोटासाठी गुंते कष्टाच्या जाळ्यात, लेकराच्या पोटासाठी गुंते कष्टाच्या जाळ्यात. टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्यात. वावराच्या गर्भातून त्यानं कोंब उगवला, पोटाची मटा घेऊन त्यानं भागवला. त्यानं रोवला तिव्हडा रानामधल्या खाळ्यात, त्यानं रोवला तिव्हडा रानामधल्या खाळ्यात. टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्याला. पडे घामाचा पाऊस माया बापाच्या मळ्यात, टाचा बापाच्या पाहून पाणी येत या डोळ्यात, पाणी येत या डोळ्यात, पाणी येत या डोळ्यात. धन्यवाद.